नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मार्क लिस्ट कशी बनवणार हे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, पहिल्यांदा सिरीज नंबर, नेम ऑफ स्टुडंट, सब्जेक्ट्स नेम्स, टोटल, ॲव्हरेज, रिमार्क या गोष्टी आपल्याला बेसिकली लागतात। त्याच्यानंतर आपण सिरीज नंबर कसं फिल करायचं ते पाहणार आहोत। सिरीज नंबर फिल कसं करायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी मी काय केलं, त्यासाठी आपण पहिल्यांदा एक टाईप केलं, एंटर केलं, सेकंड दिला। तर प्रत्येक वेळेस हे सिरीज मी टाईप नाही करणार, तर मी पहिले दोन इनिशियल नंबर्स टाईप करून घेणार, त्याच्यानंतर दोन्ही नंबर्स सिलेक्ट करणार, त्याच्यानंतर हा जो माझा ॲम्ब्युलन्स मार्क आहे तो या स्क्वेअर डॉटवर नेणार, त्याच्यानंतर त्याला पकडून काय करणार, मी खाली माझी सिरीज ट्रॅक करणार। तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला काय दिसतात, नंबर्स दिसतात। तर आपल्याला 10 स्टुडंट हवेत, तर आपण 10 पर्यंत सिरीज काय करतोय, फिल करून घेतोय। त्याच्यानंतर अजून एक गंमत अशी की आपण इथे काय टाईप केले, हो नेम ऑफ एस नाही टाईप केलं, आपण नेम ऑफ स्टुडंट टाईप केले, जे की इथे फॉर्म्युला बारवर पूर्णपणे दिसत आहे, पण नेम ऑफ इथे एस दिसते। मग हे शीटवर पूर्ण डिस्प्ले दिसण्यासाठी आपल्याला कॉलम बी आणि कॉलम सी या दोघांच्या मध्ये ही एक लाईन आहे, ह्या लाईनवर तुमचा ॲम्ब्युलन्स मार्क म्हणजेच तुमचा कर्सर घेऊन जावा आणि डबल क्लिक करा। त्या सेलला जेवढी जागा हवी आहे तो काय करतो, ऑटोमॅटिक तेवढी जागा घेतो। ओके, तर आता इमॅजिनरी मार्क्स टाकून घेणार आहे आपण। तर अशा प्रकारे इमॅजिनरी मार्क्स टाईप करून झालेले आहेत। आता आपल्याला काढायचे टोटल म्हणजेच काय, हो बेरीज करणं, ॲडिशन करणं, अधिक करणं, राईट। तर नॉर्मली आपण एक्सेलमध्ये काहीही करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सेलमध्ये तुम्ही काहीही फाइंड करत असताना इक्वल टू साइन देणं गरजेचं आहे, मस्ट आहे। तर सगळ्यात आधी काय द्यायचं, इक्वल टू। त्याच्यानंतर आपण काय करतोय, हो बेरीज। तर बेरीज करण्यासाठी एक्सेलमध्ये फॉर्म्युला वापरावा लागतो, तो फॉर्म्युला काय सोपा आहे, बेरीज करणं याला आपण काय म्हणतो, सम करणं। इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट, पहिला सेल ॲड्रेस म्हणजे मला प्राचीच्या इंग्लिश या विषयाच्या सब्जेक्टचा सेल ॲड्रेस, कोलनसाठी शिफ्ट आणि एलच्या शेजारील म्हणजे उजव्या बाजूचा सिम्बॉल कोलनचा आहे। त्याच्यानंतर लास्टचा सेल ॲड्रेस म्हणजे मधली रेंज जी काय आहे ती ऑटोमॅटिक काय होईल, आपली सिलेक्ट होईल, ब्रॅकेट क्लोज, एंटर। कळालं, पुन्हा एकदा सांगते, इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट, फर्स्ट सेल ॲड्रेस, कोलन, ज्या काही रेंजमधली सम काढायचे त्याचा शेवटचा सेल ॲड्रेस, ब्रॅकेट क्लोज, एंटर। क्लिअर आहे। एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन फाइंड केलात तुमचा आन्सर की तुम्हाला प्रत्येक वेळेस फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही। एकदा तुम्ही करेक्ट दिलात फॉर्म्युला, त्याच्यानंतर तुमचा स्क्वेअर डॉटवर तुमचा कर्सर न्या, डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याची काय भेटून जाईल, टोटल भेटून जाईल। आता ॲव्हरेज म्हणजे काय, हो सरासरी म्हणजेच काय, समजा A, B आणि C हे 3 भावंड आहेत आणि त्यांना कैऱ्या तोडायला सांगितल्या। तर Aनी काय केल्या, 3 कैऱ्या आणल्या, Bनी काय केल्या, 5 कैऱ्या आणल्या, Cनी काय केलं, 7 कैऱ्या आणल्या। तर आता ह्या तिघांच्या कैऱ्या मिळून मला त्यांना समान प्रमाणात वाटायच्या आहेत, तर त्यासाठी मी काय करेन, तिघांच्या कैऱ्या कलेक्ट करेन, म्हणजेच काय करेल,
त्या तिघांच्या कैऱ्यांची बेरीज करेल. किती येणार मग ती? 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, बरोबर 15. आता 15ला डिवाइड बाय किती मेंबर्स खाणार आहेत? होय 15 कैऱ्या किती मेंबर्समध्ये वाटायचे आहेत मला? तर ह्या 3 मेंबर्समध्ये वाटायचे आहे, म्हणजेच ए आणि बी आणि सी या तिघांमध्ये मला 15 कैऱ्या वाटायच्या आहेत. तर मी डिवाइड बाय काय करणार? 3. डिवाइड बाय 3 केल्यानंतर मला काय भेटतो? हो 3 5 15, म्हणजेच मला काय भेटतं? 5. तर हे जे 5 आहे ते काय निघाली माझी सरासरी, म्हणजेच काय ॲव्हरेज. तर प्रत्येकाला किती कैऱ्या येणार? एला 5 कैऱ्या येणार, बीला 5 कैऱ्या येणार, सीला 5 कैऱ्या येणार. तर ही काय झाली? 5 माझी काय झालं? ॲव्हरेज सरासरी. तर ते काढण्यासाठी सिंपल आहे, काही अवघड नाही त्यात. इक्वल टू ॲव्हरेज. ॲव्हरेजची स्पेलिंग मात्र देताना जर तुम्ही चुकलात तर समजून जायचं की आपलं आन्सर देखील चुकणार. करेक्ट आहे. इक्वल टू ॲव्हरेज ओपन ब्रॅकेट फर्स्ट सेल ॲड्रेस कोलन लास्ट सेल ॲड्रेस. ॲव्हरेज काढत असताना मात्र टोटल घ्यायची नाही. ब्रॅकेट क्लोज एंटर. समजला? पुन्हा एकदा सांगायचं. इक्वल टू AVER. जसं मी ॲव्हरेजचं स्पेलिंग टाकते तसं मला खाली काय दिसते? सबलिट्स दिसते. मग यातला आपल्याला कोणता फंक्शन कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तो आपण डायरेक्ट डबल क्लिक करून देखील घेऊ शकतो. मग पुढे पहिला सेल ॲड्रेस कोलन लास्ट सेल ॲड्रेस ब्रॅकेट क्लोज एंटर. ठीक आहे. एकदा करेक्ट फॉर्म्युला देऊन तुम्ही ॲव्हरेज काढला नंतर तुमचा कर्सर स्क्वेअर डॉटवर घ्या, डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याची काय निघेल? ॲव्हरेज निघेल. त्याच्यानंतर रिमार्क. रिमार्क म्हणजे काय हो? रिझल्टमध्ये सगळ्यात जास्त काय असतं इम्पॉर्टंट? मार्क तर इम्पॉर्टंट असतातच, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रिझल्टमध्ये काय बघतो आपण? तो विद्यार्थी पास आहे का फेल आहे. मग पास किंवा फेल कशावर ठरवतो? तर प्रत्येक विद्यार्थ्याला पास होण्यासाठी कंडिशन काय असते? त्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय पाहिजे असते? 35 किंवा 35पेक्षा जास्त मार्क्स. तर ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. तर मग फॉर्म्युला कसा येणार यासाठी? सगळ्यात आधी कोणतंही फॉर्म्युला तुम्ही फाइंड करा, आन्सर फाइंड करा. सगळ्यात आधी आपण काय नमस्ते म्हणलं? इक्वल टू काय काढतोय आपण? जर तरच्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे काय इफ ओपन ब्रॅकेट. एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत का तुमच्याकडे? हो आहेत. तर अँड पुन्हा ओपन ब्रॅकेट. त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट तपासून बघायला पाहिजे कंडिशननुसार. तर त्या सब्जेक्टचा सेल ॲड्रेस कंडिशन काय? ग्रेटर इक्वल टू म्हणजेच 35 किंवा 35पेक्षा जास्त, कॉमा पुढचा सेल ॲड्रेस पुन्हा कंडिशन ग्रेटर इक्वल टू 35, कॉमा त्याच्या पुढचा सेल ॲड्रेस ग्रेटर इक्वल टू 35. सब्जेक्ट संपले का हो आपले? हो. तर ब्रॅकेट क्लोज, कॉमा. आता डबल इन्व्हर्टेडमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला 35 किंवा 35पेक्षा जास्त आहेत सगळ्या विषयामध्ये, तर त्याचा रिझल्ट काय डिस्प्ले होणार? ते डबल इन्व्हर्टेडमध्ये द्या. म्हणजेच डबल इन्व्हर्टेडमध्ये पास, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा. समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये 35पेक्षा कमी मार्क्स असतील तर डबल इन्व्हर्टेडमध्ये फेल, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज एंटर. समजलं का? पुन्हा एकदा बघायचं. इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट अँड ओपन ब्रॅकेट सब्जेक्टचा सेल ॲड्रेस कंडिशन ग्रेटर इक्वल टू 35, कॉमा नेक्स्ट सेल ॲड्रेस ग्रेटर इक्वल टू 35,
कॉमा, नेक्स्ट सेल ॲड्रेस ग्रेटर इक्वल टू 35, सब्जेक्ट संपले, ब्रॅकेट क्लोज, कॉमा, डबल इन्व्हर्टेडमध्ये पास, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा, डबल इन्व्हर्टेडमध्ये फेल, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज. क्लिअर आहे. एंटर. आता प्राची आणि प्रियांका पास झाले, कारण प्राची आणि प्रियांकाला सगळ्या विषयामध्ये काय आहेत, 35पेक्षा जास्त मार्क आहेत. एकदा काढा, नंतर स्क्वेअर डॉटवर डबल क्लिक करा कर्सर नेऊन, सगळ्यांची रिझल्ट दिसेल. इथं अक्षया ही कोळी फेल झाले का, तर ह्याला 28 मार्क्स आहे. 28 मार्क्स आहे. समजा त्याला जर 28च्या जागी 35 जरी पडले असते तर त्याचा रिझल्ट काय झाला असता. आता सध्या फेल आहे ना तो 28ला, जर आपण तिथे 35 मार्क्स दिले असते तर त्याचा रिझल्ट काय डिस्प्ले झाला असता, पास. क्लिअर आहे. ओके, पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक्यू.